आधी वाटलं की फक्त आम्हीच लेट झालो, पण इवन टीचर्स पण लेट आले आणि जे बाकीचे स्टुडंट्स होते ते सुद्धा लेट आले. त्या मानाने आम्ही खूप लवकर गेलो होतो. सो गाईज फायनली आय एम ॲट होम. मॉर्निंगपासून मी खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे टू बी ऑनेस्ट. कारण की मॉर्निंगला जेव्हा मी कॉलेजसाठी निघाली ना, मी ऑलरेडी लेट झालेली होती ॲज युज्युअल. माझ्यासाठी काही नवीन नाही ते लेट होणं. मी जाणबुजून तर होत नाही तसं, पण होऊन जाते. तर मग मी कॉलेजमध्ये जाता जाता आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक मिळालं. मग त्यानंतर कसं निघून मी कॉलेजमध्ये पोचली. ते पण मी 10 मिनिट्स लेट होती. ठीक आहे, 8 वाजताची होती आणि मी 10 मिनिट्स लेट पोहोचली. मला असं वाटलं की यार मीच लेट झाली भरपूर. तर मग मी जेव्हा क्लासरूममध्ये गेली ना, जे बाकीचे स्टुडंट्स होते ते माझ्यापेक्षाही लेट होते. तर मला थोडंसं प्राऊड मोमेंट वाटलं, नाही यार मी लवकर गेली थोडीशी. मग त्यानंतर घरी आल्यावरती मी खूप जास्त थकून गेलेली होती. कारण की आज आम्हाला म्हणजे वर्क दिलेलं होतं की ग्रुप प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि एक प्रेझेंटेशन पण बनवायचं आहे. सो उद्या प्रेझेंटेशन आहे, माहिती नाही काय होणार तर. आणि मग त्यानंतर दुपारी थोडंसं झोपा काढले मी. मग त्यानंतर इव्हिनिंगला मी गेली. मला ते ग्रुप प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन बनवायचं. तर भाई आम्ही 4 लोक आहे. 4 लोकांमधून फक्त 2 लोक वर्क करत आहे त्याच्यावरती, त्यात मी पण एक आहे. येस. तर मग कसं तरी प्रेझेंटेशन पूर्ण झालं विथ लॉट्स ऑफ हेडेक आणि खूप जास्त मिस्टेक झाली. कसं तरी त्याला प्रेझेंटेशन कंप्लीट केला आम्ही. आता माहिती पडते उद्या की काय किती राईट आहे किती रॉंग आहे, बट आय थिंक की ऑलमोस्ट करेक्ट आहे. तर असं झालं. सो आता मी फायनली घरी आली आणि टू बी ऑनेस्ट गाईज आज ना मला हेअर्स कट करायचे होते. कारण की माझ्या हेअर्सला काही सेटिंग दिसत नाही आहे. तर मी विचार केला होता की आजच मी हेअर्स कट करू, पण आज मला दिवसभर काहीच वेळ नाही मिळाला. तर बघू आज आज कट होत असेल तर मी ब्लॉगमध्ये कॅप्चर करणार, नाही तर उद्याचा ब्लॉगमध्ये भेटूया. ओके, बाय बाय.